मी झाड झालो तर मराठी निबंध। जगाच्या नजरेतून पाहिले तर मी एक साधी स्थिर झाड आहे, पण जर मी खरोखर झाड झालो तर माझे अस्तित्व केवळ जळ नाही तर एक अवर्णीय अनुभवांची, भावनांची आणि जीवनाच्या ऊर्जेने भरलेली सफर असेल। प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण नवीन आश्चर्याने भरलेला असेल। प्रथम माझ्या पायांना म्हणजेच माझ्या मुळांना जमिनीच्या आतल्या आत घुसून जाण्याचा, तिथल्या गुपितांना शोधण्याचा आनंद असेल। त्यांना पोषक द्रव्ये शोधण्यासाठी खोलवर धाव घ्यावी लागेल, जमिनीच्या ओलाव्याचा स्रोत गवसावा लागेल। ही एक सतत चालणारी, शांतपणे चालणारी ताकदीची स्पर्धा असेल। माझे खोड हा माझा मजबूत आधारस्तंभ असेल। तो उन्हाळ्याच्या तापात, पावसाच्या झंझावतात, हिवाळ्याच्या थंडीतही न डगमगता मला उभं राहण्याची ताकद देईल। त्यातून वाहणारा रस, जीवनाचा अमृतधारा हा माझ्या प्रत्येक पेशीत जीवन ओतत राहील। माझ्या फांद्या आणि पाने ही माझ्या जगाशी जोडलेले पूल असतील। प्रत्येक पान हे एक छोटेसे सूर्यघर असेल, जिथे सूर्यप्रकाशाच्या जादूने प्रकाश संश्लेषण मी हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतून आलेल्या पाण्याचा रस घेऊन माझे अन्न, ग्लुकोज तयार करीन। ही प्रक्रिया केवळ माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण वातावरणासाठी प्राणवायू, ऑक्सिजन निर्माण करेल। माझी पाने वाऱ्याच्या स्पर्शाने कुजबुज करतील, पक्षी त्यांच्यावर विश्रांती घेतील तर किडे कीटक त्यांच्यावर भोजन शोधतील। माझी फांद्या पक्ष्यांची घरटी ठेवण्याची सुरक्षित जागा बनतील। प्रत्येक पिल्लूचा किलबिलाट, पक्ष्यांचे गाणे हे माझ्या दिवसांचे संगीत असेल। ऋतूंचे बदल हे माझ्या जीवनाचे रंग बदलणारे चित्रकार असतील। वसंत ऋतू हा माझा जन्मदिवस असेल। नवीन कोंब फुटतील, कोळी पाने हिरवागार शारू घालतील आणि फुलांच्या रंगीबेरंगी मळा माझ्या अंगावर सजतील। मधमाशा आणि फुलपाखरं यांच्या गुणगुणाटाने हवा गुंजनमय होईल। उन्हाळा हा माझा पूर्णतेचा काळ असेल। माझे पान घनदाट हिरवळीचे छत्र बनून थंड सावली देतील। पानगळतीचा शरद ऋतूत मी सोन्याचे वस्त्र नेसेल। माझी पाने रंगीबेरंगी होऊन वाऱ्याच्या झुळकीत नाचत नाचत जमिनीवर पडतील। तिथे पालापाचोळा बनून पुन्हा मातीला पोषण देतील। हिवाळा हा विश्रांतीचा काळ असेल। मी झोपेच्या तयारीत जाईल, पण अंतरंगातील जीवनाचा ओघ सुरूच राहील। पुन्हा वसंताची वाट पाहत राहील। मी झाड झालो तर मला माणसाशी एक विचित्र नाते जोडावे लागेल। काही माणसे माझ्यावर प्रेम करतील, ते माझ्या सावलीत विश्रांती घेतील, माझ्या फुलांना निहाळतील, माझ्या फळांना आदराने हात पसरवतील। काही वेळा मला दुःखी व्हावे लागेल, कोणीतरी माझ्या फांदी तोडेल, माझ्या खोडावर नाव कोरून जखम करीन, माझ्या भोवतीची माती कचऱ्याने भरेल किंवा मला पाण्याची तहान लागेल असतानाही पाणी मिळणार नाही। कधी कधी माझी चांगली नातेवाईक मोठ्या काँक्रीटच्या इमारतींनी बांधले जातात ना, मी पाहत राहीन। मात्र मी झाड म्हणून सहनशीलता आणि मौन शक्ती शिकेन। माझ्या उपस्थितीनेच मी त्यांना शांतता, शुद्ध हवा आणि सौंदर्य देऊ शकेन। हे जाणवेने हे माझे सर्वात मोठे समाधान असेल। मी झाड झालो तर माझे अस्तित्व हे पर्यावरणाशी अविभाजितपणे गुंफलेले असेल। मी हवा शुद्ध करीन, जमिनीचे धूप रोखीन, पावसाचे पाणी जमिनीत मुरवीन, अनेक प्राणी आणि पक्ष्यांना आश्रय देईन। मी हवेतील कार्बन शोषून घेऊन हरितगृह परिणाम कमी करण्यात मदत करीन। माझे एक पान हे जगाच्या निरोगी उद्यासाठी गेलेले एक छोटेसे योगदान असेल। मी झाड झालो तर या कल्पनेतून एक गोष्ट अनिश्चितपणे समजते। झाड केवळ निसर्गाचा भाग नाही तर ती जिवंत, संवेदनशील आणि अविश्वसनीय महत्त्वाची अस्तित्वे आहे। त्यांच्या दृष्टिकोनातून जग पाहिले तर आपल्याला शांतता, सहनशीलता, निसर्गाशी एकात्मता आणि अखंड देणगीचे मूल्य समजते। म्हणून प्रत्येक झाडाला आदर, काळजी आणि संरक्षणाची गरज आहे। जोपर्यंत आपण झाडाशी मैत्री करत नाही तोपर्यंत आपले स्वतःचे भविष्यही सुरक्षित नाही। मी जर झाड झालो तर मीच ही जाणीव माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। माझ्या हिरवळीने, माझ्या फुलांनी, माझ्या फळांनी आणि माझ्या उपयुक्तने। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।